स्वामी समर्थ. आज आपण तर मग थंडी गेली आणि उन्हाळा चालू झाला आणि याच्यात थंड थंड प्यायला काहीतरी पाहिजेलच. तर चला मग आपण मँगो स्ट्रिप बनवूया. मँगो हे बनवूया. तर कच्चा आहे इथं मी कैरी घेतलेली, कच्च्या कैरीची पण बनवायचं आहे. तर हे बघा, इथं मी कच्ची कैरी घेतली, त्याला मागून पुढून ते काढून टाकले, ते कुकरला लावले आणि कुकरमध्ये जेवढं कैरीला लागणार असलं तेवढंच पाणी टाका, जास्त पाणी नाही टाकायचं. तर त्याच्या मी 4 शिट्ट्या घेऊन गेले कुकरच्या. 4 या 5 शिट्ट्या घ्यायच्या, पूर्ण मऊ असं शिजायला पाहिजे आणि जेव्हा आपण त्याचा गर काढू तो सहज निघून जायला पाहिजे, म्हणून 3-4 शिट्ट्या तशाही घ्यायच्या. इथं मी आता 3-4 मस्तपैकी शिट्ट्या घेऊन 4 शिट्ट्या घेतल्या मी इथं आणि मस्तपैकी तर थंड झाल्यावर त्याची वाफ काढून आपण काढून घेऊ. आता इथं मी मग थंड झालेले पूर्ण वाफ काढून घेतलेले आणि मी आता बघेल, चेक करेल की बरोबर आपली शिजलं आहे का नाही. नाही तर मी परत शिट्ट्या घेईल. तर मग बघू शकता तुम्ही, माझ्या 4 शिट्ट्यांमध्ये एकदम व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे, एकदम मऊ झालेलं आहे. काही गरज नाही आहे आता पुन्हा शिट्टी घ्यायची. तर आताही मी पूर्ण थंड होऊ देईल आणि मग त्यानंतर मग याचं जे गर आहे तो आपण काढून घेऊ. आता इथं मी त्याच्यानंतर मग इथं मी आता कैरी ही घेतली आणि याच्यात सगळा जो गर आहे तो आता काढून घेऊया आपण एका भांड्यात. हे पाणी फेकायचं नाही कुकरचं, ते पाणी आपण नंतर यूज करू शकतो. तर मग तुम्ही इथं बघू शकता, मी आता एका भांड्यात कैरी घेतली आणि ते पाणी एक साईडला ठेवेल. पाणी फेकायचं नाही, ते पाण्याचाही वापर होऊ शकतो. त्या पाण्यामध्ये बी कैरीचा गर असतो, हे टेस्ट आलेली असते. हे बघा, मी आधी हे कैरीचं फोतरे ते काढून घेतलेलं आणि एक चम्मच या कशाच्या मदतीने एकदम व्यवस्थित ते सगळं काढून घ्यायचं. एकदमच सहज, म्हणजे शिजलेला असल्यामुळं तो गर सहज निघून जाईल आणि असं तुम्ही हाताने बी मॅच करणार ना तरी ते निघून जाईल. खूप सोपं येऊन जातं. हे बघा, मी हाताने बी काढून दाखवते तुम्हाला. हे बघा किती सहज निघून जाते कैरीचं ते पूर्ण निघून आलेलं आहे. हे बघा, आता ही कैरी आपण ते बघा मस्तपैकी झालेलं आहे. आता ही मी एक साईडला ठेवेल आणि जे फोत्र आहे त्याच्यात नाही थोडासा जो गर असेल फोत्रामध्ये तोही आपण काढून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने मी काढून घेतलं आणि जे फोत्र आहे त्याच्यातलं बी आता फोत्रचे आधी 2 तुकडे करून ते बघा. हे बघा थोडंसं आहे बघा गर. तर मग हा आपण काढून घेऊ आपण आणि त्यानंतर मग ते याचाही पूर्ण आपण काढून घेऊ आणि त्यानंतर मग परत हे आणि चांगलं मॅच करून घेऊ. तो गर जो आहे आपला तो सगळं व्यवस्थित हे करून घेऊ आणि ते पाणी आत्ता नाही टाकायचं आहे आपलं ना, पाणी ते नंतर टाकायचं आहे. आधी आता एक चाळणी घेऊया आणि चाळणीमध्ये हा सगळा गर त्याच्यात टाकायचा आणि तो चाळून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा, हे मस्त एक कैरीचं एवढं निघालं माझं. पण मग पाणी टाकू ना, पाणी गुळ, तर त्याचे अजून टेस्ट वाढेल. तर हे बघा, आता इथं मी अजून एक भांडं घेते. हे भांडं घेतलं आणि त्याच्यात मी आता हे सगळं टाकून घेईल आणि त्यानंतर मग हे जे चम्मचच्या साहाय्याने ते सगळं चाळून घ्यायचं. तरी खाली राहत नाही काही, पण मग तरी थोडेसे गोठोळ्या वगैरे असल्या तर त्या निघून जातात. ते सगळे मॅच होऊन जातात आणि सगळे व्यवस्थित मिक्स होऊन जातं. हे बघा, आणि हे चाळायला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनटं लागतात आणि पटकन, आणि शिजल्यामुळं ते पटकन चाळणीमधून निघून जातं. काही वेळ लागत नाही, तेवढं 5 मिनिटाचं काम आहे. हे बघा मस्तपैकी आता हे निघून गेलेलं आहे आणि मस्त आता हे जे आहे ते मस्त काढून घ्यायचं. हे बघा किती सोपं आहे, हे झालं बी बघा किती सोप्या पद्धतीने निघून गेलं सगळं. आणि हे बघा या पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आणि मागच्या साईडचं जे ते सगळं आपण हे करून घेऊ, काढून घेऊ. मागच्या साईडला जे चाळणीला लागलं असेल ना तेही सगळं आपण आता व्यवस्थित काढून घेऊ आणि मग नंतर मग ते परत
आपण मिक्स करायचं. हे बघा आता याच्यात चाळणीला बी थोडं थोडं लागलेलं आहे. हे आपण व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर मग हे बघा हे चांगलं मिक्स करायचं. आता हे मोजून घेऊ आपण की किती आहे नमके आपलं, कारण की गूळ आपला ना तेवढाच घ्यायचं. जेवढं आपला कैरीचं पण ते गोड निघेल तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथं अर्धी वाटी माझा गड निघालेला आहे. आता ह्याच वाटीवर मी अर्धी वाटी गूळ घेईल आणि तेवढीच गूळ घेईल, कारण की ते आपलं सप्रमाण होतं. कारण की मग हे बघा हे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आधी तरी मी त्या वाटीत टाकून असं मोजून घेईल की आपल्याला तेवढाच गूळ पाहिजे, जास्त गोड होऊन जाईल. मग हे बघा या पद्धतीने हे बघा तेवढंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. आता हे आपण याच्यात मिक्स करून घेऊया. या पद्धतीने याच्यात मिक्स करून घेऊ. हे बघा याच्यात मस्तपैकी असं चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर म्हणजे आपलं कुकरचं पाणी आहे ते त्याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि हे आता हे गूळ आपल्याला इथं गरम करायचं नाही आहे, म्हणून मी गूळ पूर्ण वितळून जात नाही, पूर्ण मिक्स होत नाही तोपर्यंत आपण झाकून 15 ते अर्धा 1-1.5 तास तरी ठेवायचं. हे मी जवळजवळ 2 तासाने बघितलं. 2 तासाने माझा गूळ पूर्ण हे मॅच होऊन गेला, पूर्ण हे होऊन गेलेला आहे. आणि इथं मी टमॅटो सॉसची माझी छोटीशी बॉटल आहे, त्याच्यात मी हे टाकून घेईन. कधी हे साठवण्याकरता काचेची बाटली या प्लास्टिकची बाटली वापरा. स्टीलची या कुठल्या भांड्यात ते ठेवू लोकांनी तर ते आपलं भांडं खराब होऊ शकतं. ते बघा मी आता ही काचेची टमॅटो सॉसची बाटली होती माझी, तिच्यात मी टाकलेलं आहे. माझ्या या 2 बॉटल पण झालं. तर माझ्या 2 बॉटल भरल्या होत्या याच्या. खूप भरपूर झालं होतं हे पण, खूप छान झालं होतं. तर चला मग आता हे कसं बनवायचं तेही मी तुम्हाला दाखवते आणि कसं ते हे करायचं तेही तुम्हाला सांगते. तर चला मग बघूया कसं बनवायचं. तर त्यानंतर मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं थंड व्हायला. नंतर मी इथं आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं पण टाकायचं, 1-2 चम्मच. आणि त्यानंतर मग थंड पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा खूप छान झालं होतं. पण हे मी 2 ग्लास बनवते माझ्यासाठी, माझ्या मिस्टरांसाठी. आणि थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं. मीठ टाकायचं आणि ऑप्शन आहे, ते तुम्हाला आवडेल तसं तर टाकायचं, नाही आवडत असेल नाही टाकायचं. ते बघा इथं माझं बी पण तयार आहे. खूप छान झालं होतं, टेस्ट वाढलं होतं आणि माझ्या मिस्टरांना तर खूप आवडलं. तर हे बघा इथं आमचं पण तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं. इथं तुम्ही डेकोरेशन बी करू शकता, निंबूने या कशाने बी डेकोरेशन करू शकता. खूप छान झालं होतं. बर्फ टाका आणि टेस्ट घ्या. तर हे कैरीचं पण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या फॅमिली फ्रेंडमध्ये बी शेअर करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय.